कन्या रास उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा दुसरा, तिसरा व चौथा चरण, हस्त नक्षत्राचे 4 चरण आणि चित्रा नक्षत्राचा पहिला व दुसरा चरण याच्या संयोगाने कन्या रास तयार होते. कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कामातील बारकावे लक्षात घेण्याचा आणि संयमाने पुढे जाण्याचा आहे. बुध हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने विश्लेषणात्मक बुद्धी व संवाद कौशल्य आपल्याला योग्य मदत करेल. करिअरच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढणार असून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. बुधवारपासून आपली क्षमता वरिष्ठांच्या नजरेत येईल आणि कौतुक देखील होईल. सहकाऱ्यांचा विरोध देखील कमी होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा असणार असून नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी योग्य तो विचार करा. कागदपत्र नीट तपासा. औषध निर्मिती, शिक्षण, लेखन, IT व तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे या आठवड्यात आवश्यक असून आठवड्याच्या शेवटी पैशाचा ओघ वाढणार आहे. जुनी थकबाकी मिळेल, पण अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक जीवनात थोडा ताणतणाव राहू शकतो. घरातील लहान सहान वाद वाढू शकतात, मात्र बुधवारनंतर संवादाने परिस्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आवश्यक असून प्रेमसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी प्रामाणिकपणे बोला. आरोग्याच्या दृष्टीने पचनाचे त्रास, श्वसनसंस्था किंवा त्वचेशी संबंधित विकार या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना त्रास देऊ शकतात, तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या. आहारात शुद्धता ठेवा. सात्विक आहार घ्या. योग व प्राणायामाचा योग्य तो अवलंब करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मिश्र स्वरूपाचा असणार असून स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा आठवडा चांगले परिणाम मिळवून देईल. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी गणपतीला 21 दुर्वा व 21 मोदक अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा.